1984 का किसान आंदोलन हो या प्रकल्प बाधितों को 12.5% दिलाना हो, इन सभी आंदोलनों को यशस्वी बनाने वाले लोक नेता स्वर्गीय दीबा पाटिल की जयंती के उपलक्ष्य में जासई ग्राम वासियों द्वारा श्री छत्रपति शिवाजी हाई स्कूल के प्रांगण में स्वर्गीय दीबा पाटिल के पुतले का निर्माण किया गया है। मंगलवार को विधायक गणपतराव देशमुख के हाथों इस पुतले का अनावरण किया गया। इस अवसर पर पूर्व मंत्री पतंगराव कदम, माननीय विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे म्हात्रे, शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण शेठ घरत, कॉमरेड भूषण पाटिल, कामगार नेता श्याम म्हात्रे आदि गणमान्यों सहित जासई ग्रामवासी तथा दीबा पाटिल के चाहने वाले बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर गणपतराव देशमुख ने दीबा पाटिल के कार्य को उजागर किया। विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून आता सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले, कुणाची भागदीड न ठेवता शेतकरी कामगार पक्षाचे 10 वर्षापेक्षा अधिक काळ ते सरचिटणीस होते। 50 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या चळवळीमध्ये लोकनेते दीबा पाटलांनी भाग घेतला। मग कोल्हापूरची धान्याची चळवळ असू द्या, सरकारने त्यांना 1 महिना स्थानबद्ध केले। वही पतंगराव कदम ने भी स्वर्गीय दीबा पाटिल को अभिवादन करते हुए उनके द्वारा किए गए आंदोलनों को उजागर किया। आणि म्हणून दीबा पाटलांची जी चळवळ असते, बोलायची पद्धत असते, अतिशय करारी पद्धतीचं त्यांचं सगळं वागणं आणि मग त्यांचं नेतृत्व आम्हाला खूप आदर्श वाटतं। प्रशांतनं जो आता उल्लेख केला, मी डीबी साहेबांच्या घरी गेलो तर ते सगळे फोटो मी पाहिले होतात नाही। तर अशा पद्धतीची निष्ठा, अशा पद्धतीचं कामराज म्हणले की शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला की समजायचं काहीतरी आंदोलन आहे। केवढे ध्येयवादी माणसं या महाराष्ट्रामध्ये। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने भी स्वर्गीय दीबा पाटिल के कार्य को उजागर करते हुए उनको अभिवादन किया। साथ ही उनके विचारों को जन जन तक पहुंचाने के लिए सबको भरसक प्रयास करने की बात भी कही। पाटील साहेबांची एक शिकवण होती, जे काय काम करायचं असेल ते सर्वांच्या सहकार्याने करा, वर्गणी काढून करा, एकत्रित येऊन करा। आणि साहेबांच्या शिकवणीप्रमाणे जासई ग्रामस्थांनी हा पुतळा उभारलेला आहे। हा पुतळा पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करत आहे। आणि व्यक्त करत असताना या ठिकाणी असणाऱ्या विशेष करून तरुण वर्गाला मी सांगेन की पाटील साहेब जर नसते तर आज आपण इथं दिसलो नसतो। 63-64 साली कोयना धरण बांधलं, त्या कोयन्याचे सर्व गावांना विस्थापित करण्यात आले, आपल्या पनवेल तालुक्यात आज आहेत ते, पण त्यांचं आतापर्यंत पूर्ण पुनर्वसन झालेलं नाही। जी अवस्था कोयने प्रकल्पाची झालेली आहे तीच अवस्था आपली झाली असती। आपल्याला सुद्धा सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी शासनाने जमिनी बघितल्या होत्या, आपली गावं इथं त्या ठिकाणी उठवली जाणार होती आणि आपल्याला सुद्धा तिकडे जायला सरकार भाग पाडणार होतं। पण त्या काळामध्ये दीबा पाटील साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी होतं, म्हणूनच आपण या ठिकाणी राहिलो हे आठवण लोकांनी तरुण पिढीने विसरता कामा नये। 84च्या आंदोलनाचा सर्वच उल्लेख करतात, ते आंदोलन गौरवशाली निश्चितच होतं, ते आंदोलन निश्चितच तुम्हाला आम्हाला स्फूर्ती देणारे होतं। पण त्याच्या आधी 70 साली हा तर शासनाने घेतलेला निर्णय पाटील साहेबांनी जर फिरवला नसता तर 84ला आंदोलन करण्याची वेळच आपल्याला राहिली नसती। आणि म्हणून पाटील साहेबांची आठवण या ठिकाणी ठेवत असतात। त्यांच्याबद्दल आपण सर्वांना माहिती दिलेले अनेक लढे आहेत। 81चा लढा जो दासेवर झाला, पाटील साहेबांचं स्वतःचं रक्त त्या ठिकाणी सांडलं गेलं, स्वतः पाटील साहेब जखमी झाले, ते जखमी झाले ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी झाले, शेतकऱ्यांसाठी जखमी झाले, शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्वतःचं रक्त त्या ठिकाणी दासे नाक्यावर त्यांचं रक्त वाहून जाताना आपण बघितलेल्या अनेक कार्यकर्ते त्या काळात पोलिसांच्या लाठीमारामध्ये जखमी झालं। 84चे आंदोलन हे तर साऱ्या देशाला शिकवलं। 84च्या आंदोलनामध्ये जे हुतात्मे झाले आणि ज्या वेळेस महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय झाला
तो ह्या दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वात, दिबा पाटील साहेबांच्या कर्तृत्वानं संपूर्ण महाराष्ट्र एवढा भारून गेला होता की आतापर्यंत महाराष्ट्र जसा बंद झाला नव्हता तसा संपूर्णपणे महाराष्ट्र बंद करून लोकांनी दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाला साथ दिली आणि हुतात्म्याला त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रम के दौरान स्वर्गीय दिबा पाटिल के गौरव गाथा को प्रकट करने के लिए लाल सलाम दिबा पाटिल लाल सलाम इस सीढ़ी का विमोचन उपस्थित गणमान्यों के हाथों किया गया।